यम घाट रे, बड़ा बिकट यम घाट रे, कौन बतावे वार, गुरु बिन कौन बतावे वार। बड़ा बिकट यम घाट रे, बड़ा बिकट यम घाट रे, कौन बतावे वार, गुरु बिन कौन बतावे वार। भ्रांति की बड़ी नदियाँ बीच में, भ्रांति की बड़ी नदियाँ बीच में, अहंकार की लाट रे, अहंकार की लाट रे, कौन बतावे वार, गुरु बिन कौन बतावे वार। मद मत्सर की धार बरसत है, मद मत्सर की धार बरसत है, माया पवन घन दाट रे, माया पवन घन दाट रे, कौन बतावे वार, गुरु बिन कौन बतावे वार। काम क्रोध दो पर्वत ठाड़े, काम क्रोध दो पर्वत ठाड़े, लोह चोर सांगात रे, लोह चोर सांगात रे, कौन बतावे वार, गुरु बिन कौन बतावे वार। कहत कबीरा सुन मेरे गुनिया, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, क्यों करना वो भाट रे, क्यों करना वो भाट रे, कौन बतावे वार, गुरु बिन कौन बतावे वार। बड़ा बिकट यम घाट रे, बड़ा बिकट यम घाट रे, कौन बतावे वार, गुरु बिन कौन बतावे वार, गुरु बिन कौन बतावे वार। 60वी पुण्यतिथी झाली. त्या रमण महर्षींचं स्मरण करण्यासाठी आजचा थोडा वेळ द्यायचं ठरवलंय. फार आपल्याला काही अनुकूलता बाहेर दिसत नाही, त्यामुळं थोडंफार दिसत असताना तरी आपल्याला परत जाता यावं अशा आशेनं मी अत्यंत थोडक्यात सांगतो आणि आपल्याला मोकळं करतो. तर कालच्या 14 तारखेला महर्षींना जाऊन 60 वर्ष झाले. 71 वर्षाचं आयुष्य ते जगले. मी फक्त स्मरण करतोय. आपण चरित्र वाचले असतील, आठवणी वाचल्या असतील, नंतर डे बाय डे विथ भगवान हे फार प्रसिद्ध पुस्तक आहे, ते वाचलं असेल. आर्थर ऑसबोर्न आहे. असंख्य माणसं आहेत, असंख्य देशी विदेशी सर्व लोकांनी त्यांच्यावरती लिहिलेलं आहे. अगदी थोडक्यात सारांश घ्यायचा झाला, लहानपणी तब्येतीनं अत्यंत सशक्त होते. यांना शिक्षा करायची झाली तरी झोपल्यावर करेल. याच्यावरनं आपल्याला साधी कल्पना येऊ शकेल की झोपला की मारायचं, जागेवेगळे काय व्हायचे नाही, परत आणून टाकायचे तिथे जागेवर. याच्यावरनं आपल्याला कल्पना येईल की साधारण सशक्त काय असतील. पण ही जी झोप होती ती झोप या अर्थाने नव्हती
ती त्यांच्या पूर्वायुष्याचा एक पहिला पुरावा होता. झोप सदृश स्थिती. आपल्याकडे ज्ञान सदृश अज्ञान नाही का वावरत सगळीकडे. एक लोक बरेच माहितगार आहे तसं वाटतं, पण तसं काय नसते, ते नंतर लक्षात येतं. तर तसं हे वाटलं, तसं ही जी झोप आहे ही तशी नव्हती, ती समाधी सदृश स्थिती होती. कशासाठी? की त्याच्यात जो साक्षीभाव शिल्लक राहतो आणि मनुष्य मात्र निद्रस्थ अवस्थेत असल्यासारखा दिसतो, तशी अवस्था त्यांना अत्यंत अल्पवयात होती, जी साधारण 13व्या-14व्या वर्षी होती असं म्हटलं पाहिजे. त्यामुळं त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये फार प्रगती किंवा फार लक्ष होतं अशातला भाग नाही. त्यांच्या पूर्वायुष्याचे पुरावे म्हणजे साधारण 1879चा जन्म, 1895 मध्ये म्हणजे 16 वर्षाचे, पूर्ण 16 वर्षाचे असताना एक व्यक्ती, त्यांच्यातली नातेवाईक जेव्हा परगावून आली, तेव्हा आपण कुठून आला, तेव्हा त्यांनी सहज म्हटलं की मी अरुणाचलावरून आलो. अरुणाचल म्हटल्याबरोबर जसं एखाद्याला धक्का बसावा आणि तो जागा व्हावा, तसं ते एकदम त्यांना ते अरुणाचल अरुणाचल असं झालं एकदम. तिथून ते एखाद्याला धक्का देऊन जागं करावं तसं झालं की अरे हे तर आपलं स्थान आहे अरुणाचल. असं त्यांची कल्पना होती त्यावेळेला की तिथं काहीतरी मोठं हे आहे, महापुरुष आहे असं. तसं नाही, अरुणाचल आपल्याला माहिती आहे की त्या डोंगराचंच नाव आहे ते, आणि तो जो शिवाचं जे स्थान आहे पुढचं तिरुवन्नमलाई, तर ते स्थान आणि त्याच्या मागे त्याला लागून असलेला डोंगर. आपल्याकडे पुण्याला कसं त्या शिवाला ह्याला प्रदक्षिणा गणपतीला घालायची असेल तर ते संबंध डोंगराला प्रदक्षिणा अनेक वेळेला घातली जाते. स्वयंभू देवस्थानं असतात किंवा काही ठिकाणी अशी देवस्थानं असतात, तर तशा पद्धतीचं चित्र तिथं आहे. पण त्यांच्या डोळ्यासमोर ते एकदम टक्क एखादा जागा होऊन आपल्या स्वप्नातून जागा व्हावा आणि आपल्या पूर्वीची स्मृती त्याला यावी आणि तितकी उत्कटता त्याला निर्माण व्हावी, तेव्हा तो शब्द जेव्हा ऐकला तेव्हापासून त्वरित भेटीची ओढ त्यांना त्या अरुणाचलाची लागली. त्याच्याविषयी त्यांना एकदम प्रेम आणि उमाळा जागृत झाला. म्हणून केलेली उपासना कधी वाया जात नाही, याचा तो एक पुरावा आहे. मागे आपले जे विषय झाले त्याच्यात अनेक ठिकाणी अनेक पुरावे आहेत. त्यातला आज रमण महर्षींचा निघाला म्हणून आज तो केवळ त्याचा उल्लेख करतो की त्यांना अरुणाचलाचं प्रेम वाटावं असं काही त्याच्यापूर्वी तिथे कुठे घडलेलं नव्हतं. ते त्यापासून दूर होते, तरी सुद्धा हे कसं होऊ शकतं, त्याचं कारण काहीतरी प्रेम उमाळा वाटेल असं पूर्वीचं सगळं होतं. त्यानंतर लहान वयात त्यांची जी ही समाधी लागत असे, त्यामध्ये त्याच काळामध्ये त्यांच्या वाट्याला एक पुस्तक वाचनात आलं. त्याला तिकडच्या भाषेमध्ये पेरिया पुराण असं म्हणतात. ते पेरिया पुराण त्यांच्या वाचनात आलं. त्याच्यामध्ये 63 संतांची चरित्र होती. म्हणजे जसं 21 संतांचं हे आहे, वास्तव्य आहे आणि त्यांची आपण चरित्र वाचतो, तसं त्या 63 संतांची चरित्र एकत्र असलेलं ते पेरिया पुराण त्यांना वाचनात आलं. आणि ते वाचनात आल्यापासून त्यांच्या जीवनात आणखीन मोठा बदल घडला. तो बदल म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनातले विचार अशा दिशेनं वळले की मानवी जीवनात सुद्धा इतकं प्रेम प्रत्यक्ष असू शकतं. मानवी जीवनात एवढी तळमळ किंवा एवढी श्रद्धा प्रत्यक्ष अस्तित्वात असते. आजपर्यंत या गोष्टी त्यांच्या मनाला फारशा स्पर्श झालेल्या नव्हत्या, किंबहुना ह्या केवळ कागदोपत्रातल्या आणि ह्याच्यातल्या गोष्टी आहेत, बोलण्यातल्या गोष्टी आहेत अशी समजूत होती. तर ती गेली आणि त्याऐवजी ईश्वराच्या अस्तित्वाचा त्यांचा निश्चय ती 63 संत चरित्र वाचून झाला. स्वरूप काही असेल त्याचं, पण त्याचा निश्चय जो त्यांच्या बुद्धीचा झाला, ती निश्चयात्मक बुद्धी त्यांची त्या क्षणी निर्माण झाली. यालाही तसं देण्यासारखं हे तात्कालिक कारण असलं तरी इतकी निश्चयात्मक बुद्धी नुसतं चरित्र वाचून निर्माण होणं खूप कठीण आहे. तसं एक वेळ ती माहिती म्हणून मनुष्य मान्य करेल, फार तर शहानिशा करेल, एवढं करेल, पण त्यामुळे तो स्वतः एकनिष्ठ ईश्वरवादी होईल किंवा इतका त्याला त्याचा पुरावा निर्माण होईल आणि बुद्धीची खात्री होईल असं सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे हा आणखीन एक त्याचा पुरावा होता. नंतर त्यांना लागणारी जी एकाग्रता, म्हणजे हळूहळू ते मग त्या दिशेने वाढले. एकाग्रता, ध्यान,
प्राणायाम, ज्या गोष्टी साधायला माणसांना वर्षानुवर्ष लागतात, एक प्राणायाम साधायला काही वर्ष लागतात, अष्टांग योग साधायला किती वर्ष लागतात आपल्याला कल्पना आहे, तर हे त्यांना बसल्या जागी सहज अर्ध्या तासात त्यांचं काम होत असे. एकाग्रता हा त्यांच्या दृष्टीनं काही मिनिटाचा विषय असेल, ध्यान हा काही मिनिटाचा विषय असेल. त्यांच्या चरित्रामध्ये त्याला फक्त त्यांनी अर्धा तास लागत असे असं दिलेलं आहे. तेव्हा सिद्ध व्हायला किंवा ध्यान सिद्ध व्हायला फक्त अर्धा तास त्यांना पुरे. ही गोष्ट आपल्याला व्यवहारात लक्षात आणून देते की एखाद्या 16-17 वर्षाच्या मुलाला किंवा 15-16 वर्षाच्या मुलाला ही गोष्ट इतकी सोपी नाही एवढं आपण समजू शकतो. हे त्यांच्या स्मरणाचे लहानपणच्या गोष्टी, त्याचे परिणाम म्हणून मोठ्यांना परमार्थ करायला लागल्यानंतर जे अनुभव येतात ते त्यांना लवकरच आले. व्यवहारात फार अर्थ न वाटणं, म्हणजे मोठ्यांना अनेक वेळा साधना करून सुद्धा तसं वाटत नाही, म्हणजे तसं मी काय म्हणत नाही, पण एखाद वेळ वाटू शकतं. नातेवाईकांच्या बद्दलची, घरच्यांच्या बद्दलची आस्था थोडीशी कमी होते, त्याच्यापेक्षा परमेश्वराबद्दल आस्था जास्त वाटते, असं थोडासा फरक होतो माणसाच्यात. जसा तसा तो, कारण शाश्वताचा प्रश्न आहे, त्यामुळे शाश्वताकडे ओढ जास्त होते. बाकीचे जे लौकिक अभ्यास असतात त्यामध्ये एक लहान मूल म्हणून, अगदी लहान मुलं आहेत त्यांना ठीक आहे, शाळेत जायचा कंटाळा येतो वगैरे, खेळायला आवडतं वगैरे, हे ठीक आहे, हे एक वय आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिथली स्पर्धा आणि त्याचं ही गोडी लागली किंवा पुढे होणाऱ्या मिळकतींची गोडी लागली की पुन्हा ते जायला लागतात आणि मग ते अगदी जीव तोडून करतात सगळं. त्याचा संबंध ह्याच्याशी नाही. त्यांना या लहान वयामध्ये त्या अभ्यासामधली गोडी निघून येईल. ह्यातून काही, जसं कृष्णमूर्तींच्यात झालं, आपल्याकडे नापासांचे आहे ना एक पुस्तक त्याच्यावरती, त्यात त्यांनी दिलेलं आहे की ही मंडळी लौकिकदृष्ट्या शाळेमध्ये, हे नापासांचाच वर्ग आहे हा सगळा. असे थोर पुरुष जे लौकिकदृष्ट्या शाळेमध्ये नापास झाले, कृष्णमूर्ती एंट्रन्सलाच नापास झाले होते 3 वेळा, आपल्याला माहिती असेल तर. एंट्रन्सला परदेशात ते नापास झाले होते, कारण त्यांच्या दृष्टीनं तो इतका मेकॅनिकल आणि केवळ स्मरणशक्तीची परीक्षा घेणारा अभ्यास होता की त्यांच्या दृष्टीनं त्यात रस वाटण्यासारखं काही नव्हतं. परमेश्वरी तर अजिबात नव्हतं, आणि मला वाटत नाही अजून तरी काय आहे परमेश्वरी त्यात. तर तसं त्यांचं झालं. आणि दुसऱ्या बाजूने की इतर, पहिल्यांदा त्यांची ती रग होती, तसं ती तब्येत पण होती, त्यामुळे कोणी वाट्याला फारसं जात नसे, हे सांगितलं तसं. जरा लक्ष नसलं तरच त्यांना ह्याची कळ काढायची, नाही तर नाही काढायची, कळ काढलेली काही परवडणार नाही, त्यांना माहीत होतं. तसे ते सशक्त होते म्हणून झोपेत वगैरे शिक्षा करीत तसं. तर इतर मुलांना तशी एरवी वाटायला जात नसत, पण नंतर जसे ते अंतर्मुख झाले आणि जसं त्यांना ते मूळ अरुणाचलाचं जसं ओढ लागली, तसं त्यांना त्या टवाळकीचं पण काय वाटेनं झालं. ती मुलं टवाळ्या करीतून ते सोडून देणे एवढी सुद्धा त्यांच्याकडे सशक्तता होती. ते सोडूनही देत, टवाळ्या करीत, काय तक्रारी काही करत नसत त्यांच्याबद्दल, कुठल्याही तक्रार करावी त्यांच्याबद्दल असं त्यांना कधी वाटेना. आपण काही प्रतिकार करायचं तर त्यांना सहज शक्य होता, पण तो त्यांना करावा असं वाटेना, आणि त्याविषयी काही तक्रार कोणाकडे घेऊन जावी असंही त्यांना वाटेना. आणि हळूहळू एकांताची आवड निर्माण झाली. मग सहनशीलता अधिक वाढायला लागली सगळ्या व्यवहारामध्ये. हे परिणाम साधारण कसे दिसतात, हे लहान वयात जी सत्पुरुष ज्यांची जी वाढ आहे तिचे हे सगळे आपल्यासमोरचे टप्पे ठेवतो घडलेले आहेत. तर त्यावेळेला ते रोज नटराजाच्या मंदिरामध्ये जात असत, मीनाक्षी मंदिरातही जात असत, पण नटराजासमोर ते रोज प्रार्थना करीत की मला या 63 संतांचं, त्यांच्या हृदयात जे तुझ्याबद्दल प्रेम आणि भक्ती आहे, म्हणजे भगवंताबद्दल जी प्रेम आणि भक्ती आहे ती माझ्या हृदयात निर्माण होऊ दे. तेव्हा इतकी उच्च प्रार्थना करणे इतपत मनोवृत्ती निर्माण झाली. इथं 16-17 वर्षाच्या मुलाची प्रार्थना काय असते आपल्याला तर मी सांगायची गरज नाही. तर आधी देवळात गेलात तर अवघड, पण त्यातून गेलास तर कशासाठी जाईल आपल्याला माहिती आहे. तर ती प्रार्थना आणि ही प्रार्थना ह्याच्यामध्ये फरक काय आहे याच्यावरून ही परीक्षा होते की सत्पुरुषांचं चित्त कसं असतं आणि ते कसं निर्माण होत जातं. त्यानंतरचा त्यांचा महत्त्वाचा अनुभव हा मृत्यूचा. तेव्हा मृत्यूचा त्यांना साधारण 17व्या वर्षी जो अनुभव आला की साक्षात मृत्यू आलेला आहे, आणि जसा एखादा मृत्यू जगावा तसा मृत्यू ते जगले. आणि मग त्यांनी त्याचं वर्णन स्वतः सांगितलेलं आहे. ते फारसे बोलत नसत, त्यांना मौनी साधू म्हणून आपल्याला माहिती आहे की त्यांना मौनी साधू म्हणूनच प्रसिद्ध आहेत, पण त्यांनी याविषयी मात्र सांगितलेलं आहे की त्या मृत्यूच्या अनुभवातून मी कसा गेलो, आणि ते जाताना ते काय काय घडलं हे त्यांनी लिहून ठेवलं आहे. आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मी तर अजूनही आहे, आणि हे तर सगळं मृत्यूनंतरचं मी आता पाहतो आहे की काय होणार आहे. तर त्यानुसार काय काय होईल हे सगळं त्यांनी डोळ्यासमोर चित्र आणलं
त्या चित्रात त्यांच्या असं लक्षात आलं की चित्र असंच राहील, पण मी मात्र तसाच राहीन जसा मी आत्ता आहे. बस संपलं. त्यांच्या दृष्टीनं देहभाव ज्याला म्हणतो आपण, तो देहभाव जायला त्या मृत्यूच्या प्रसंगाचा फार मोठा उपयोग झाला आणि देह आणि चैतन्य ह्याच्यामधला फरक लक्षात आला आणि आपण देह नव्हे असं. आता जसं एक अगदी सहजपणे आठवण करायची झाली तर प्रभूंचं झालं, तसं 17व्या वर्षी त्यांचंही झालं. साधारण 96च्या दरम्यान त्यांचं असं झालं की ते काही व्याकरणाचा धडा त्यांच्याकडून करायचा राहिला वगैरे आपल्याला माहिती असेल. तर तो करण्यासाठी त्यांना शिक्षा म्हणून 3 वेळा तो लिहून आणायला सांगितलं. घरात बसून थोरला भाऊ बघतोय आणि हे एकदा लिहून काढला, दुसऱ्यांदा लिहून काढला आणि ते बघत असणारा भाऊ शेवटी म्हणाला की हे सगळं घरचं खाऊन ज्याला साधू व्हायचं आहे, साधारणतः वृत्ती लक्षात आली, त्यामुळे ज्याला साधू व्हायचं आहे त्याने असं घरचं फुकटचं खाऊन हे उद्योग करू नयेत अशा अर्थाचं तो त्यांना टाकून बोलला. 3री आवृत्ती काही धड्याची त्यांनी केली नाही. त्या क्षणी निश्चय झाला, जर हे म्हणतोय हा बरोबर आहे आणि आपल्यालाही ते पटलेलं आहे, आतून जर तेच करायचं आहे तर मग ह्यात पटण्यात काय अर्थ नाही आणि यांचा आपण खाण्यातही काय अर्थ नाही असं म्हणून ते तिथून त्या क्षणी त्यांच्या मनाचा जो निर्धार झाला त्यातून ते बाहेर पडले आणि ते थेट अरुणाचलाची ओढ लागलेलीच होती, त्यामुळे तिरुवन्नमलईकडे ते निघून गेले. त्याच्यामधली हकीकती मी सांगत बसत नाही, आपण चरित्रामध्ये ते वाचू शकाल. हा जो तिरू अन्न आणि मलई जे आहे, तिरू म्हणजे श्री, यातलं अन्न म्हणजे पितृतुल्य आणि हे जे वरचं मलई आहे ते पर्वत आहे. तर अशा तऱ्हेचा श्री पितृतुल्य पर्वत म्हणजे तिरुवन्नमलई असं आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. जाऊन येतो आपण, पण आपल्यासमोर शब्दाचे अर्थही असावेत. पितृतुल्य पर्वताकडे ते गेले. लौकिक आपले आप्त सोडून ते पितृतुल्य पर्वताकडे गेले आणि तिथे ह्या शंकराचं स्थान होतं, तिथे त्यांची उपासना सुरू झाली. बाकीचं आपल्याला माहिती आहे. आणि त्यांनी ते सोडल्याबरोबर म्हणजे ज्या क्षणी त्यांनी घरचं सोडलं त्या क्षणी त्यांची परमेश्वराची पाठराखण सुरू झाली. अगदी तिकीट काढण्यापासून, स्टेशनवर न जाण्यापासून, कुठे जायचं ते माहीत नसताना, तिकीट चुकीचं निघालेलं असताना ते का समोर बसलेल्या मौलवीनं लक्षात आणून दिलं, तुला कुठे जायचं आहे स्वामी, यांना कुठे जायचं आहे, हा मौनी वाटतोय, तेवढा साधू कुठे जायचं आहे ह्याला, तर ती सुद्धा मार्गदर्शन त्या माणसाने करावं यावरनं आपल्याला कल्पना येईल. म्हणजे पुजाऱ्यांकडून जो प्रसाद मिळू शकला नाही तो नगारे वाजवणाऱ्याकडनं मिळाला यावरनंही कल्पना येईल की परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपातनं कसं काय सांभाळत असतो. तर अशा तऱ्हेचा पहिला टप्पा संपवून ते ज्या दिवशी म्हणजे 1 सप्टेंबर 1896 याला ते पहिल्यांदा त्या अरुणाचलाच्या मंदिरामध्ये आले आणि त्यावेळेला साहजिकच पूर्वपुण्यामुळे अरुणाचल त्यांची वाट पाहत होता. त्यामुळे अरुणाचलाचे ते आपल्याला माहिती किल्ल्यासारखं आहे. तर ते ज्या वेळेला आत प्रवेश केला होता त्यांनी, त्यावेळेला पहिल्या दरवाजापासून अरुणाचलाच्या त्या मंदिराच्या मूर्तीपर्यंतचे सर्व दरवाजे उघडे होते, सताळ, आणि कुणीही वाटेत नव्हतं. तर अशी त्यांची पहिली अरुणाचलाची भेट झाली आणि ते जे त्यांचं प्रेम लागलं तिथपासून ते 96 पासून 1950 पर्यंत आता ते स्थान सोडून ते कधी गेले नाहीत. त्यावेळेला ते गेल्यानंतर घरच्यांची म्हणजे स्थिती झाली असेल ती आपण समजू शकतो, पण त्यांची कल्पना जवळच्यांची ओळखण्याची कुवत किंवा कल्पना कुठेपर्यंत जाऊ शकते याचं ते एक उदाहरण आहे की साधारणपणे त्यांनी कुठे शोध घेतला असेल तर नाटक मंडळीत शोध घेतला, कुठल्या तरी एखाद्या नाटकात वगैरे असो. तर हे सगळे गमती जमती असतात सत्पुरुषांच्या चरित्रातल्या. तर त्याच्या मागे जो अरुणाचल आहे त्याला प्रदक्षिणा करण्याची पद्धत आहे. आपण यापैकी बरीच मंडळी गेलेली आहेत, ही मुलंसुद्धा जाऊन आलेली आहेत. तर त्याला जी प्रदक्षिणा घालायची आहे ती साधारणपणे आजच्या भाषेत 12-1 किलोमीटर आहे, 12-13 किलोमीटर आहे, 8 मैलाची प्रदक्षिणा आहे साधारण. ती मौनपणे घालायची असते असं अपेक्षित आहे. ती शिवाची प्रदक्षिणा आहे, त्यामध्ये मौनपणे प्रदक्षिणा घालावी अशी अपेक्षा आहे. तर मौन प्रदक्षिणा घातली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊ. आता थोडक्यामध्ये की त्यांना जो मधला दुसरा टप्पा आहे तो 96 पासून साधारणपणे 2 पर्यंत, खरं तर 96 ते 98 दोनच वर्ष. तर 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांना आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यामुळे मुक्ती हे किती दिवसा मिळते मुक्ती दासबोधामध्ये आहे ना, तर तत्काळ जे उत्तर दिलेलं आहे त्याच्याविषयी अनेकांना शंका येते. तसं शंका घ्यायचं काही कारण नाही, आपली तीव्रता नसते.
यू डोंट डिझायर, निसर्गदत्त म्हणायचे ते बरोबर आहे, आणि समर्थ म्हणायचे तत्काळ. आणि यांनी 2 वर्षात मिळवली. या सगळ्याचं तिन्ही ठिकाणच्या त्रिकोणाचा आपण अर्थ लक्षात घ्यावा आणि त्या दृष्टीने आपण आपल्यासमोर ते निदान एक हे असावं, विचार असावा किंवा निदान खात्री असावी, यासाठी मी हे मुद्दम उल्लेख केले. तर त्यानंतर 1898चा दुसरा टप्पा त्यांचा 2 वर्षाचा अतितीव्र साधनेचा गेला आणि त्यामध्ये शरीराची जशी अवस्थेत ते होते तसे होते. जो येईल तो देईल, तो जे देईल ते कधी नाही मिळालं तर काही नाही, अशा अवस्थेत त्यांनी त्या वेगवेगळ्या ठिकाणी कसे किंवा कोणी अगदी लहान मुलं दगड मारण्यापर्यंत सर्व प्रकारचे त्यांनी त्रास सहन केला, पण त्यांच्या तोंडून काही त्याच्याबद्दल कधी निघालं नाही. ते आपल्या ध्यानामध्ये मग्न असत. तर अशा तऱ्हेच्या दोन वर्ष गेल्यानंतर आत्मसाक्षात्कारात ते तिथपर्यंत पोचले. आणि त्या काळामध्ये एक स्वामीजी त्यांच्याकडे येत असत. त्यांना वाचून दाखवण्याच्या निमित्ताने त्यांचा वेदांताचा आणि हे जे शास्त्र आहे तो थोडाफार शास्त्राभ्यास त्यांच्याबरोबर त्यांच्यामुळे झाला. बाकी काही तसं त्यांना त्याची काही ओढ होती अशातला भाग नाही. ग्रंथ बरोबर वाचायचा म्हणून त्यांच्याबरोबर त्यांनी वाचला, त्यात त्यांचा वेदांताचा अभ्यास झाला. आणि पुढे जे संदर्भ त्यांच्या आयुष्यात कधी कधी येतात ते इतके सहजपणे तिथून येतात की यांनी हा ग्रंथ कधी वाचला असेल याची कल्पना कधी बरोबरच्या माणसांना आली नाही. त्याची जर थोडंसंच मूळ मिळत असेल तर ते ह्या 2 वर्षाच्या काळातल्या वेदांताच्या अभ्यासामध्ये मिळत असेल. तेव्हा आता त्यांचे जे एक उपदेश किंवा त्यांचं म्हणणं होतं त्याच्याकडे पाहिलं तर ते तसे त्यांचं म्हणणं अत्यंत निरुपाधिक आहे. म्हणून ते 2 अत्यंत निरुपाधिक सत्पुरुष समोर आपण कायम ठेवलेले असतात. इकडे कृष्णमूर्ती आहेत आणि रमण आहेत, जे आपण ज्ञानमार्गाने जाऊ इच्छितो म्हणतात त्यांनी तिकडे पाहून चालवा. ज्यांना नाममार्गाने जायचं आहे समोर बघून चालवा. आपल्या महाराज आहेत, सगुणाचं प्रेम आहे, हार घालतो, पूजा करतो, काय आपलं दर्शन घेतो, यात्रा करतो, जे जे आपले नेहमीचे पारंपरिक परमार्थ आहेत त्यांनी जायचं आहे तर जावं. पण अशी वळणदार वाट आहे, त्यामुळे एवढंसं अंतर जायला असं खूप असं जावं लागतं. आणि जर जरा सावधगिरीनं गेला तर पटकन जातो. पण इकडे जायचं असेल तर थेट जाता येतं. ते थेट कसं जाता येतं हे शिकायला आपण रमण अभ्यासाला काही हरकत नाही. तो पण एक मार्ग आहे आणि त्यातल्या त्यात बुद्धिमंतांच्या दृष्टीनं तर अगदी चांगलं आव्हान देणारा आणि त्यांना विचार करायला लावणारा मार्ग आहे, यात काही शंका नाही. आणि त्या मार्गाचा आणि एरवीच्या म्हणजे सर्वसाधारण असं वाटतं की ज्ञानमार्गी मनुष्य आहे, योगमार्गी मनुष्य आहे, तर तो कठोर असेल, त्याला कुठले भाव नसतील किंवा त्याला असं प्रेम बिम नसेल असं वाटतं. तर तसं त्यांचं म्हणणं नाही. प्रेम पूर्णतया ज्ञानम, प्रेमाच्या पूर्णतेनंतर ज्ञान येतं, अशी पण एक ज्ञानाची व्याख्या आहे. तशी त्यांचं जे त्यांच्या उपास्यावरचं पूर्ण प्रेम आहे त्या पोटीमधलं सहन केलेलं आहे. तेव्हा त्याच्या साक्षात्कारापर्यंत जे सहन केलं ते त्या प्रेमापोटी सहन केलं. त्यामुळे प्रेमानंतर आलेलं ज्ञान आहे की मीच भगवंत आहे, बस. याच्या पलीकडे आणखीन काही नाही आहे. आपल्या ठिकाणचं स्वरूप हाच भगवंत आहे आणि तो कुठे बाहेर नव्हे. म्हटला तर सर्वत्र आहे, म्हणला तर माझ्या ठिकाणी आहे. आणि तयावेण क्रिता ठाव नाही कुठे, ते जे आहे ते तसंच आहे. ह्याचा साक्षात्कार होऊ शकतो. तर त्यांचा उपदेश ग्रहण करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी देशातली तर मंडळी येतच असत, पण विदेशातलीही येत असत. तर त्यांच्या उपदेशातली 1-2-3 महत्त्वाच्या गोष्टी तेवढ्या आपल्यासमोर ठेवतो की आपल्या स्वतःच्या साधनेच्या मार्गामध्ये कुणालाही लागू असलेल्या घेतल्या तर फक्त मी त्यांच्यातले असे विशिष्ट घेत नाही. आपण देह आहोत हे विपरीत ज्ञान किंवा मोठं विघ्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आपण देह आहोत हे मोठं विघ्न आहे. त्याला धरून होणारे सर्व विचार हे माझ्या साधनेत, माझ्या प्रगतीत आडवे येतात, विघ्नरूपाने आडवे येतात असं लक्षात ठेवावं. म्हणजे मग बाकीचं लक्षात येऊ शकतं. तर याचे अर्थ काय होतात ते आपण विचार करून बघावा. आपल्याला देहाला धरून, देहाला सुखाचं झालं मला सुखाचं झालं, देहाला दुःखाचं झालं मला दुःखाचं झालं. देहाला सुखाचं साधन असेल तर साधन सुखाचं होतं, नाही तर साधन सुखाचं होत नाही, असं क्रमाने विचार करत जावं. म्हणजे मग देह हे विघ्न काय आहे असं म्हटलेलं आहे ते आपल्याला समजू शकतं. ते भले नाम घ्यायचं असू दे नाहीतर आपल्याला पूजा करायची असू दे, शेवटी देह मुळात विघ्न आहे आणि तो मी आहे हा विचार विघ्न आहे हे लक्षात ठेवलं तर हे विपरीत ज्ञान भाव आहे किंवा विपरीत गोष्ट आहे, विघ्न आहे असं का म्हटलं आहे हे लक्षात येईल. त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी 2 शब्द वापरले ते आपल्यासमोर ठेवतो. आपल्याकडे अनेक मार्ग सांगितले जातात.
भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, असे मार्ग सांगितले जातात. भगवंताकडे जायला सगळे मार्ग आहेत. ज्याची जशी ठेवण असेल त्यांनी तसे चालावेत, हाही मार्ग, हेही म्हणणं बरोबर आहे. त्यानुसार आपण करीतही असतो. तर ते सगळं त्यांनी 2 मार्गात एकत्र केलेलं आहे, की जे सगळे 4 प्रकारचं सांगितलेलं आहे. त्याला त्यांनी एका ठिकाणी मज्जन मार्ग आणि मार्गण मार्ग असे त्यांचे 2 शब्द आहेत. त्यातलं मज्जन मार्ग जे आहे ते म्हणजे आपल्याकडची पूर्ण शरणागती, टोटल सरेंडर. ते म्हणतात तुम्हाला कुठल्या मार्गाने जाणं शक्य आहे, तर पूर्ण शरणागतीने राहा तरी काम होईल. हे सुद्धा काम करण्याचा एक मार्गच आहे की पूर्ण शरणागतीने राहा. जे होईल ते भगवंताच्या इच्छेनं होईल. माझं कर्तव्य मी केलं किंवा विचारून केलं, शक्य असलं तर विचारून केलं, विचारून जे सांगितलं तेच केलं, दुसरं काही केलं नाही मनाचं, म्हणजे ही शरणागती म्हणायची. आपल्याला काही प्रश्नोत्तर इथं नाही आहेत, पण पुण्यात आहेत आता त्यांच्या प्रत्यक्ष झालेल्या संवादातलं आपल्याला माहिती असेल. एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली, गुरुनी सांगितली आणि त्यांनी ती पाळली शिष्यानी, तर ते त्याच्या मनात ती नाही आहे करायची, पण त्यांनी ती केली तर ते आज्ञापालन होईल का, असा महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला होता. ते म्हणाले ज्या अर्थी त्यांनी ही केली त्या अर्थी त्याला आज्ञापालन म्हटलं पाहिजे, कारण आज्ञा तर त्यांनी पाळलेली आहे. ते म्हणाले आज्ञापालन नाही होणार, कारण त्याच्या मनात नाही आहे ते करायचं. इतकं महाराजांचं म्हणणं बारीक होतं. तेव्हा शरणागती ही इतकी सोपी नाही समजायला हरकत नाही, पण शरणागतीचा अर्थ खरा काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे, टोटल सरेंडर. वेगळा विचार नाहीच विचार मनामध्ये. तर असं जे आहे ती पूर्ण शरणागती. तेव्हा त्याला त्यांनी साध्या भाषेमध्ये हा जो मज्जन मार्ग आहे, त्या मज्जन मार्गाचं रहस्य म्हणून काय सांगितलेलं असेल, तर स्वतःच्या इच्छेचा पूर्ण नाश किंवा त्याग म्हणजे मज्जन मार्ग. त्याने जायचं असेल तरी तुम्ही भगवंताकडे लगेच जाऊ शकाल, कारण मध्ये फक्त तेवढंच आड आहे, अवघी इच्छा ही अनिवार्य. तर तीच दारोदार फिरवते, बाकी काय माणसाला हे होत नाही. आणि सात्विक राजस तामस काय तुम्हाला जे म्हणायचं असेल ते सगळं आता ते प्रमाणाने कमी जास्त आड येईल. तामस इच्छा असेल तर जास्त आड येईल, हे सगळं बरोबर आहे, पण तरीसुद्धा सात्विक इच्छा सुद्धा शेवटी आड येईल. तर त्यामुळे ती नाहीच, त्यांचीच इच्छा, असं ज्याचं जगायचं आहे त्याला पुढे जायला तो मार्ग आहे. आणि मार्गण मार्ग हा जो आहे तो त्यांचा स्वतःचा मार्ग आहे, तो मार्गांचा मार्ग आहे. म्हणजे भगवंताकडेच जायचं आहे अशा थेट, म्हणजे मी कोण याची सेल्फ इन्क्वायरी, तो जो मार्ग आहे, स्वतःचा शोध. कोणत्याही प्रश्नाला ते बरोबर स्वतःच्या शोधावर वळवित असत. तर मी कोण म्हणजे मला काही कळत नाही, म्हणजे असं जर कोणी त्यांना म्हणालं की मी कोण, तुम्ही म्हणता स्वतःचा शोध घ्या, तर ते मला काही कळत नाही, मी प्रयत्न करून बघितला, ते त्याला लगेच विचारित पडेल की मी कोण हे कोणाला कळत नाही आहे. अडकला ही कोण, कोणाला कळत नाही तो शोधून काढा म्हणायचे. बरोबर आहे. जर तुम्ही खरोखरच एक टप्पा पुढे घेत गेला तर तुमच्या लक्षात येतं की शेवटी आपल्याला आपण सापडलो आहोत. आणि जे सापडलो आहोत ते नेहमीचे नव्हेत, वेगळे आहोत. ते जे वेगळे आहोत तेच आपण आहोत, एवढं लक्षात आलं तरी खूप झालं. असं मार्गाचं एक सोपं सार म्हणून सांगतो. तेव्हा यात वाटेत जे येते ते मन आहे, त्याचा निराश करायचं हे मीचा शोध हे शस्त्र आहे. त्या शस्त्राने मनाचा नाश करावा आणि मग आनंदाचा उपभोग घ्यावा. कारण मन आहे तोपर्यंत सुख आणि दुःख देतं, मन आहे तोपर्यंत सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी देणार. आणि मन जर मध्ये नसेल तर फक्त आनंद देणार, कारण तो चैतन्याचा आनंदच आहे फक्त, बाकी काय त्याच्यात नाहीच आहे वास करीत. तर हे लक्षात घेतलं तर त्यांचा मार्ग थोडक्यात लक्षात येऊ शकेल. त्यांनी दिलेले, त्यांनी तसे ग्रंथ म्हणून लिहिले नाही, पण लोकांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी काही लिहून दिलं. थोडक्यात महाराजांनी असा ग्रंथ म्हणून लिहिला नाही, पण काहीतरी सांगा म्हणून आम्हाला आता मंदिरात राहतो आम्ही कसं वागावं असं विचारलं त्या काळातल्या लोकांनी, म्हणून त्यांनी मंदिरातला नित्यनेम लिहून दिला, असं एखादा अभंग लिहून दिला. तर असं जे लिहून दिलेले आहे तेच त्यांचे उपदेश. तसं रमणाने उपदेश म्हणून काहीतरी लिहून द्या म्हणून उपदेश सार म्हणून त्यांचं लिहिलेलं आहे. तेव्हा त्यांचं काय आपल्याकडे उपलब्ध आहे तर जास्तीत जास्त 30 श्लोकाचं उपदेश सार. नंतर सद्दर्शन म्हणून म्हणजे जे मूळ तत्व आहे त्याचं दर्शन कसं होऊ शकेल हे सांगणारे 42 श्लोक एवढे उपलब्ध आहेत. आणि रमण गीता उपलब्ध आहे. तशा 3 गोष्टी आपल्याकडे अभ्यासाला उपलब्ध आहेत. ज्यांना अधिक अभ्यास करायचा आहे त्यांनी त्याचा अवश्य करावा. नंतर त्यांचं काही म्हणण्यातले 1-2 भाग सांगतो की मनाचा उदय झाला म्हणजे जगाकडे लक्षही जातं आणि जग दिसतंही आणि अस्तित्वातही येतं. आपण विचार करून बघा की आपल्याला जे जग आहे अस्तित्वामध्ये ते मनामुळे अस्तित्वात आहे. म्हणजे हे अवघड वाटेल कदाचित,
पण रस्त्यानं जाताना एखादा मनुष्य समोर येऊन सुद्धा माझं काय हो का मला नाही दिसले, तुम्हाला कसे दिसले नाही त्यावेळेला मन दुसरीकडे होतं. हे मन असलं तरच जग असतं हे लक्ष त्यांचं म्हणणं जरी तात्विक असलं तरी ते व्यावहारिकदृष्ट्या खरं आहे. की अरे आत्ता तुमच्या समोरनं गेले, आपल्याला पुढे गेल्याने मनुष्य भेटतो ना, तो सांगतो आत्ता ते हे गेले तुम्हाला नाही का दिसलं, हो का मला नाही दिसले, म्हणजे आता यांना काही दिसत नाही असं थोडंसं समोर तर दिसत आहेत, त्यांच्या समोरनं तर हे आले ते पाहतायत तरी त्यांना ते दिसले नाहीत. कारण का मन तिथे नव्हतं, मन दुसरीकडे होतं. म्हणजे ते तिकडे असल्यामुळे त्यांना हे दिसलं नाही. तेव्हा मनाच्या मुळे जगाला अस्तित्व आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवलं तर मनाचा नाश केल्यानंतर जग आणि त्याचं सगळं दुःख हे नाहीसं होऊ शकतं. ते जग आपल्या जागी राहू दे, त्याचा आपल्याला काही त्रास होण्याची शक्यता नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि थोडंसं कठीण आहे, पण म्हणजे कठीण आहे म्हणजे मला माझ्यासारख्याला कठीण आहे, आपल्याला कसं वाटतंय तसं ठरवा की भक्ती किंवा मुक्तीचे सगुण निर्गुण आणि उभय असे दोन्ही मार्ग आहेत, तिन्ही मार्ग आहेत. सगुणाचा मार्ग आहे, निर्गुणाची म्हणजे सगुण मुक्ती आहे, निर्गुणाचं आहे, उभय आहे, दोन्हीही आहेत. त्याच्यात असे पण आहेत, काही सगुणाचा भास आहे, काही निर्गुणाचा भास आहे. आपल्यामध्ये जे आता देवतांच्या मूर्ती आहेत त्यामध्ये मूर्ती म्हटलं तर सगुण आहे, त्या मार्गाने मुक्त होत आहेत. पण ते कशासाठी आहे ते निर्गुण आहे. आता ते दोन्ही त्या ठिकाणी एकत्र आहे, एकत्र असलं तरच आहे खरं सांगायचं तर, नाही तर मूर्ती मूर्तीच आहे, निर्गुण तर सापडतच नाही. त्यामुळे आपल्याला तेही मार्ग अवघड आहे. मग उभय आहे असा तिसरा मार्ग आहे. तर ते म्हणतात एवढंच की हे तीन करणारं जे कोणी आहे ती अहमबुद्धी आहे, तिचा नाश ही खरी मुक्ती आहे. एवढं आपल्यासमोर फक्त त्यांचं म्हणणं ठेवून देतो, याचा अर्थ आपण शोधला तरी चालेल. आता एक आपल्याला नेहमीचा पडणारा प्रश्न आहे, ती ही पाखरे यायला लागली, त्यांना कदाचित काय म्हणतात रमण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला नेहमी म्हणजे आपल्याला म्हणण्यापेक्षा काही लोकांना असं म्हणू की जपाला बसलं किंवा ध्यानाला बसलं की सर्वसाधारण तक्रार झोप येते अशी आहे. जपाला बसलं की झोप यायला लागते, ध्यानाला बसलं की पेंग यायला लागते, असं होतं बरेच वेळेला. तर त्यांना एकदा त्यांनी हे रमणानं विचारलेलं की ही काय आहे, आपल्याशी संबंधित असल्यामुळं ही प्रश्नोत्तर फक्त मी त्यातलं एक घेतलं आहे फक्त, की काय होतं असं आम्ही बसतो आणि आम्हाला झोप येते. तर त्याच्यावर त्यांनी एका शब्दात सांगितलं आहे की तुम्हाला झोप येते मला मान्य आहे, फक्त जागेपणी तुम्ही जागे राहत नसल्यामुळं तुम्हाला झोप येते. त्याचा विचार करावा लागेल की याचा अर्थ काय होतं. ते जागेपणी आपण जागेपणी जगत नाही. सावधतेनं जगणाऱ्याला उपासनेला बसल्यावर झोप येणं शक्य नाही. याचा विचार आपण करून बघायला हरकत नाही की हे खरोखरच तसं आहे का. तो बेसावतपणे जगतो, कशात तरी रमलेला असतो, म्हणून इथे पण कशात तरी रमतो आणि त्याच्यातच झोप लागते पुढे. तर असं होतं का नाही हे आपण शोधून काढायला हरकत नाही. तर त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जागेपणी जागे राहा, म्हणजे मग ध्यानाला किंवा जपाला बसल्यानंतर झोप येणार नाही. तेव्हा एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. त्याला त्यांनी पूरक जोड सांगितली आहे की असं का होतं, तर त्याला थोडीशी पूरक जोड पण हवी म्हणले. हे जागेपणी जागे राहाच, पण त्याच्याबरोबर त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या आहेत की कमी खा. हे अवघड आहे आता. ठीक आहे, आपण आपल्याला जेवढं उपदेश लागू पडतो तेवढाच घेतो नाही तरी, तर त्याप्रमाणे आपण जे असेल ते योग्य घ्यावं. तर आता कमी खावं, मग म्हणले जे खातो ते योग्य खावं. जर आपल्याला झोप यायला नको आहे ना, आपल्याला जर खरंच मनापासून जर अशी इच्छा आहे ना की जपाला बसल्यानंतर मला झोप येऊ नये, तर आपण ह्या गोष्टी कराव्यात की आपण कमी खावं, जे खातो ते योग्य असावं आणि योग्य एवढंच बाहेर फिरावं. अत्यंत व्यवहार्य गोष्टी आहेत. आपण गरज नसताना फिरतो, गरज नसेल अशा ठिकाणी फिरतो आणि त्यामुळे तेवढे सगळ्या गोष्टी बरोबर गोळा करून येतो आणि मग जपाला बसल्यानंतर लक्षही लागत नाही आणि नंतर कधी कधी झोप लागते पुढे. त्यात मागची ही 2 कारणं कदाचित जास्त असण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी ही दिली असावीत. तेव्हा एवढं लक्षात ठेवलं तरी पुढे. रमणाने असा प्रयोग करून पाहिलेला आहे, आपण करावा असं मी अजिबात म्हणत नाही, कारण घरी गेल्यावर काहीतरी गोंधळ व्हायचा, तर तसं नको. 3 बोटात जेवढं मावेल तेवढं अन्न उचलायचं आणि खायचं, असं अन्न त्यांनी खाऊन पाहिलेलं आहे. आणि मग म्हणले कधी मला आजपर्यंत झोप आलेली नाही जपामध्ये किंवा ध्यानामध्ये. आता हे काय कोणी करून बघा असं मी अजिबात म्हणणार नाही. रमण काय म्हणले ते सांगतो आपलं तुम्हाला. वाटलं तर पुस्तकातला आधार दाखवतो, यापेक्षा काही नाही. तर असं पण त्याने करून बघितलेलं आहे. नंतर तिथे आश्रमामध्ये सकाळी आता उदाहरणार्थ नाश्ता आहे, तर त्यावेळेला दूध 1 कप आणि 1-2 इडल्या
ऐकलं असं बरं वाटतं तसं. पण दूध आणि इडल्या असं दिलं जात असे. तिकडचे आश्रम आहेत त्यामुळे इडली वगैरे अगदी कॉमन आहे तिथे. तर त्यामुळे इडली 2 आणि दूध असं सकाळी दिलं जात असे. तर ते त्यांनी नंतर त्याच्यातलं दूध बंद केलं आणि 2 इडल्यातली 1 इडली केली. त्यांचं म्हणणं काय आहे की मी त्यातल्या त्यात त्यांना पुढे संधिवात झाला त्यामुळे ते त्याच्यानंतर ते म्हणाले की मी जवळजवळ जागेवर बसून असतो दिवसभर, तर मी एवढ्या नाश्ता करणं योग्य नाही. म्हणून त्यांनी त्यातलं दूध आणि 1 इडली कमी केली त्या नाश्त्यातली. त्याच्यावरनं म्हणजे त्यांचं काय जीवन पद्धती असेल ती समजून घ्यायला हरकत नाही आणि ते तशाच पदावर का होते ह्याचंही कारण आपल्याला कळायला हरकत नाही. तर हे झालं. आता फक्त समारोप करतो याचा की त्यांनी जे उपदेश सार सांगितलं त्याच्यामध्ये कायवांग मनः कार्यमुत्तमम, आपल्याला तिन्ही निगडीत असलेल्या गोष्टी आहेत म्हणून फक्त 2 श्लोक आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. कायवांग मनः कार्यमुत्तमम पूजनम जपश्चिंतनम क्रमात्, असं एक सूत्र त्यातलं आहे. हे जे आत्ता उपदेश सार सांगितलं तशी सोपी आहेत सूत्र, समजण्यासारखी आहेत. काया वाक कळलेली माहिती आपल्याला आणि मन या 3 गोष्टी प्रत्येकाजवळ आहेत. काया आहे, शरीर आहे, वाणी आहे आणि मन आहे. या तिन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. तर कार्यम उत्तमम कार्यम काय या तिन्हीचं बाकीची कार्य करावीच लागतील. शरीराला आपलं काम करावं लागेल, कदाचित मनाला आपलं काम करावं लागेल, ह्याला काम करावं लागेल, वाचेला काम करावं लागेल. पण उत्तमात उत्तम काम जर आपल्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी करायचं असेल तर काय करावं लागेल तर पूजनम जपश्चिंतनम क्रमात, क्रमाने कायेने पूजन, वाणीने जप आणि मनाने चिंतन, हे 3 जर मनुष्य करीत असेल तर तो भगवंताकडे पाऊल पाऊल काही ना पण पुढे जाईल. तर आपण आपल्या ह्या 3 गोष्टींचा उपयोग कसा करतो त्याप्रमाणे आपला मार्ग प्रशस्त होईल आणि भगवंताकडे जाणं सोपं होईल. तेव्हा खरी पूजा त्यांनी सर्वाभूती भगवत भाव याला खरी पूजा म्हटली आहे. हे पुढे जोडून ठेवतो फक्त पुस्ती. सर्वांच्या ठिकाणी परमेश्वर पाहता येणं ही खरी पूजा आहे असं ते एका ठिकाणी म्हणले. तो मी इथे घेत नाही, पण निदान पूजा एवढं तरी त्यांनी म्हटलं. शरीर आहे ना, शरीराचं काम पूजनाचं आहे, काय वाचेचं काम हे जपाचं आहे, ती मौन जपावर त्यांचा भर जास्त आहे तेही त्यांनी दिलेलं आहे. आणि मनाचं काम चिंतन करण्याचं आहे ते भगवत चिंतनाचं आहे. हे केलं तर माणसाचा देवाकडचा प्रवास होऊ शकेल. नंतर एकच आणखीन श्लोक शेवटचा ठेवतो की आपल्याला तप करावं असं वाटत असेल तर खरं तप कशाला रमण म्हणतात ते समोर असावं. अहमपेतकम निजविभावकम महदिदं तपो रमणवागी, हा समारोप करणारा जो श्लोक आहे त्या उपदेश साराच्या शेवटच्या श्लोकामध्ये सर्वात मोठं तप कोणतं आहे याचा उल्लेख करताना त्यांनी 2 गोष्टी सांगितल्यात की अहंकाराचा नाश करणारं आणि आपल्या आत्मरूपाचं भान देणारं जे ते तप असं म्हटलेलं आहे. नेमकं तेच होत नाही आणि बाकी सगळं होतं. त्यामुळं आत्मस्वरूपाचं भान येत नाही आणि अहंकार बळकट होऊन बसतो. म्हणजे तपाऐवजी विनाश होतो. याचं कारण काय आहे ते बरोबर रमणाने शेवटच्या उपदेश सारामध्ये शेवटी बोट ठेवलेलं आहे त्याच्यावर की जर आपल्याला उपदेश हवाच असेल तर शेवट त्याचा याच्यात आहे. तर उपदेशाच्या साराचा शेवटचा श्लोक असा आहे. अहमपेतकम निजविभावकम महदिदं तपो रमणवागियम, अहंकाराचा नाश होणं करणारं आणि आत्मस्वरूपाचं भान सदैव राखणारं, आपल्या खऱ्या स्वरूपाचं भान सदैव राखणारं जे ते तप असं म्हटलेलं आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला जे रमणांच्याकडून आत्ता एवढ्याशा मर्यादेमध्ये घेता येण्यासारखं आहे ते आपण घेऊ शकू असं मला वाटतं. एवढी रमणांना आपण श्रद्धांजली वाहू. आपल्याला जेवढा आणखीन काही अभ्यास करता येत असेल तर आपण करावा अशी विनंती करतो. चुकल्या कर्माची करा क्षमा, चुकल्या कर्माची करा क्षमा, करा क्षमा, तुमचा परोचा दिला तुम्हापाशी, तुमचा परोचा दिला तुम्हापाशी. चुकल्या कर्माची करा क्षमा, चुकल्या कर्माची करा
कते जीवी नाही आशा, नाही आशा, तुमचा भरोसा दिला तुम्हापाशी, तुमचा भरोसा दिला तुम्हापाशी. तुम्ही संत जन कृपेचे सागर, तुम्ही संत जन कृपेचे सागर. दास मी पतित हीन दीन, दास मी पतित हीन दीन, हीन दीन. तुमचा भरोसा दिला तुम्हापाशी, तुमचा भरोसा दिला तुम्हापाशी. जय राम विठ्ठल तुमचा सेवक, जय राम विठ्ठल तुमचा सेवक. चरणी मस्तक असो माझे, चरणी मस्तक असो माझे, असो माझे. तुमचा भरोसा दिला तुम्हापाशी, तुमचा भरोसा दिला तुम्हापाशी. चुकल्या कर्माची करा क्षमा, चुकल्या कर्मा